Hello students, welcome in the one another lecture of subject highway engineering. In previous lecture, we had started the unit number 3 of highway engineering, that is a construction of road pavements and materials. In this unit, we are going to see the types of road, then the materials which can be used for the construction of the roads. In previous lecture, we had start the materials which can be used for the construction of roads. In that, five materials we had seen in the previous lecture. In that, first is the cement, then second is coarse aggregate, then third is the fine aggregate, then fourth is water, and fifth is the reinforcement. Now, in today's lecture, we are going to see the next important material which can be used for the construction of road, that is the सॉइल. आपण मागच्या लेक्चरमध्ये 5 रोड कन्स्ट्रक्शनचे मटेरियल बघितले आहेत आणि आजच्या लेक्चरमध्ये आपण नेक्स्ट रोड कन्स्ट्रक्शनचे मटेरियल बघणार आहे ते म्हणजे सॉइल. आता हे जे सॉइल हे रोड कन्स्ट्रक्शनसाठी वापरलं जाणारं मटेरियल आहे हे एक बेसिक मटेरियल आहे. आपल्या सर्वांना सॉइल माहिती आहे. माती आपण सर्वांनी बघितलेली आहे. आता आपण सॉइल ही जी कन्स्ट्रक्शनसाठी यूज करतात किंवा सॉइलचे जे काय कॅरेक्टरिस्टिक्स आहेत किंवा सॉइलच्या ज्या प्रॉपर्टीज आहेत ह्या आपण ह्या लेक्चरमध्ये बघणार आहे. आता व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ सॉइल? नाव सी द डेफिनेशन ऑफ सॉइल इज अकॉर्डिंग टू IS 2809-1972. हा जो काय IS कोड आहे IS 2809-1972 या IS कोड प्रमाणे व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ सॉइल? The soil is defined as sediments or other unconsolidated accumulated particles. या IS कोड प्रमाणे सॉइल म्हणजे काय? हे एक सेडिमेंट्स ही छोटे छोटे सेडिमेंट्स किंवा अनकन्सॉलिडेट अक्युमुलेटेड पार्टिकल्स म्हणजे ज्याचे पार्टिकल्स कन्सॉलिड होत नाहीत असे अक्युमुलेटेड पार्टिकल्स आणि इट इज प्रोड्यूस्ड बाय द केमिकल अँड फिजिकल डिसइंटिग्रेशन ऑफ रॉक्स. The sediments or unconsolidated particles which is produced by the disintegration of chemical and physical or the chemical or physical disintegration of rocks which may or may not contain organic matter. आणि या सॉइल मध्ये ऑर्गॅनिक मॅटर असतो किंवा नसतो. सॉइल म्हणजे काय? इट इज द डिसइंटिग्रेशन और फिजिकल और केमिकल डिसइंटिग्रेशन ऑफ रॉक्स. जेव्हा रॉकची झीज होते तेव्हा त्या रॉकचं कन्वर्जन हे सॉइल मध्ये होतं. Hope you all get the definition of soil. What is the definition of soil? Remember it. According to IS 2809-1972, soil is defined as sediments or other unconsolidated accumulated particles produced by the chemical and physical disintegration of rocks which may or may not contain organic matter. In simple words, तुम्ही एवढंच लक्षात ठेवू शकता, soil is the physical or chemical disintegration of rocks. जेव्हा फिजिकल किंवा केमिकल डिसइंटिग्रेशन होतं रॉकचं म्हणजे रॉकची झीज होते एखाद्या केमिकलनं किंवा फिजिकल कॅरेक्टरिस्टिकमुळे आणि त्याच्यातून सॉइल फॉर्म होते. और द कन्सॉलिडेट मिनरल ऑफ अर्थ इज नोन ॲज अ सॉइल. जे काय अर्थचे कन्सॉलिडेट मिनरल आहेत त्याला माती किंवा सॉइल असं म्हणतात. After definition of soil, the next point is the functions of soil. Now see what is the function of soil. सॉइलचे बरेच फंक्शन आहेत. सॉइल ही वेगवेगळ्या प्रकारे यूज केली जाते. आपण शेतीसाठी किंवा इतर अनेक कामासाठी मातीचा उपयोग करतो. पण आता आपण ह्या सॉइलचे रोडच्या कन्स्ट्रक्शन मध्ये काय फंक्शन आहेत हे बघणार आहे. व्हॉट आर द फंक्शन्स ऑफ सॉइल इन रोड कन्स्ट्रक्शन? फर्स्ट फंक्शन इज टू प्रोव्हाइड द सपोर्ट टू द रोड पेवमेंट्स. ही जी काय सॉइल आहे ही रोडचे पेवमेंट जे आहे त्याला सपोर्ट करते किंवा रोडचे मटेरियल आणि सॉइल हे दोन एकमेकाला बाइंड करतात आणि ते रोडला सपोर्ट करतं. देन सेकंड टू प्रोव्हाइड गुड स्टॅबिलिटी टू द रोड पेवमेंट्स. सॉइल इट इज अ गुड स्टॅबिलिटी or soil have the good stability, hence it can be provide the good stability to the road pavement.
रोडच्या पेवमेंटला स्टॅबिलिटी प्रोव्हाइड करण्याचं काम कोण करतं तर सॉइल करते. देन थर्ड, टू प्रोव्हाइड गुड ड्रेनेज टू द रेन वॉटर रिलोकेटिंग थ्रू द रोड पेवमेंट. जे काय रेन वॉटर आहेत ते रोडच्या पेवमेंट मधून आत एंट्री करतं किंवा प्रिलोकेट होतं. त्या वॉटरला गुड ड्रेनेज प्रोव्हाइड करायचं काम कोण करतं तर सॉइल करते. म्हणजे ते जे वॉटर आहे ते सॉइल मधून फिल्टर होऊन अंडरग्राउंड जातं. हे 3 सॉइलचे फंक्शन आहेत. नाव सी व्हॉट आर द फंक्शन ऑफ सॉइल. फर्स्ट, टू प्रोव्हाइड द सपोर्ट टू द रोड पेवमेंट. सेकंड, टू प्रोव्हाइड गुड स्टॅबिलिटी टू द रोड पेवमेंट. थर्ड, टू प्रोव्हाइड गुड ड्रेनेज to the rainwater relocating through the road pavements. Hope you all get these functions of soil. Now, after the functions of soil, next point is the characteristics of subgrade soil. What are the characteristics of subgrade soil? Now see what is meant by subgrade soil. Subgrade म्हणजे काय, जी काय सॉइल ही रोडच्या कन्स्ट्रक्शनच्या अंडर असते किंवा रोड पेवमेंटच्या खाली असते त्याला सबग्रेड सॉइल असं म्हणतात. आता या सबग्रेड सॉइलचे काय काय कॅरेक्टरिस्टिक्स आहेत हे आपण बघूया. सबग्रेड सॉइल म्हणजे काय, जी सॉइल रोडच्या कन्स्ट्रक्शन मध्ये येते किंवा रोडच्या कन्स्ट्रक्शन मध्ये यूज करतात, ह्या सॉइलचे आपण कॅरेक्टरिस्टिक्स बघणार आहे. देर इज अ 5 कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ सबग्रेड सॉइल. In that, first is a stability, second is a incompressibility, third is a durability, fourth is a drainability, and fifth is the ease of compaction. It is the 5 characteristics of subgrade soil. आता आपण हे कॅरेक्टरिस्टिक्स वन बाय वन एक्सप्लेन करूया. पहिलं कॅरेक्टरिस्टिक्स काय आहे तर स्टॅबिलिटी. नाव सी व्हॉट इज अ स्टॅबिलिटी. स्टॅबिलिटी ऑफ सॉइल म्हणजे काय तर soil stability is the capacity of the land to limit the redistribution and loss of soil resources by wind and water. सॉइलची स्टॅबिलिटी म्हणजेच काय, जर सॉइलवर लोड आला तर तो लोड ती कशी रिडिस्ट्रीब्यूट करते किंवा वाऱ्यामुळे किंवा वॉटरमुळे जर सॉइलचं लॉस होत असेल तर तो लॉस ती कशी थांबवते किंवा त्या कंडिशनला ती कशी स्टेबल राहते, याला सॉइलची स्टॅबिलिटी असं म्हणतात. व्हॉट इज मीन बाय स्टॅबिलिटी ऑफ सॉइल? Soil stability is the capacity of land or capacity of soil to limit the redistribution of the load and loss of soil resources by wind and water. Then after stability, second characteristic is incompressibility. Now see what is the incompressibility. Incompressibility means when we get or we have one particular volume of soil, then it is a incompressible. म्हणजेच काय, आपल्याकडे एखाद्या क्वांटिटी मध्ये किंवा एखाद्या व्हॉल्यूम मध्ये सॉइल आहे आणि आपण ती सॉइल कॉम्प्रेस करतो, पण ती सॉइल कॉम्प्रेस होत नाही, त्याचा व्हॉल्यूम चेंज होत नाही, म्हणजे सॉइल इज इनकॉम्प्रेसिबल. होप यू ऑल गेट द इनकॉम्प्रेसिबिलिटी. म्हणजे जेव्हा आपण सॉइलला कॉम्प्रेस करतो तेव्हा त्याचं व्हॉल्यूम चेंज होत नाही आणि ह्या कॅरेक्टरिस्टिकला काय म्हणतात तर इनकॉम्प्रेसिबिलिटी. आफ्टर इनकॉम्प्रेसिबिलिटी, थर्ड इज अ ड्युरेबिलिटी. Third characteristics of soil is a durability. Now see what is the durability. The meaning of durability is withstand with the pressure or damage. सॉइल किती ड्युरेबल आहे, म्हणजे सॉइलवर जर प्रेशर आलं किंवा सॉइल डॅमेज होत असेल तर ती सॉइल किती वेळ टिकून राहू शकते, त्याची ड्युरेबिलिटी काय आहे. टू विथस्टँड द प्रेशर, it is a durability of soil. Then after durability, fourth characteristic is the drainability. Durability नंतर चौथं कॅरेक्टरिस्टिक्स काय आहे तर ड्रेनेबिलिटी. ड्रेनेबिलिटी म्हणजेच काय, ॲबिलिटी टू ड्रेन वॉटर म्हणजेच ड्रेनेबिलिटी. वॉटर ड्रेन्स थ्रू सॉइल ॲट डिफरंट रेट डिपेंडिंग अपॉन द पोर साइज, सॉइल टेक्स्चर, लोकेशन ऑफ वॉटर टेबल. ड्रेनेबिलिटी म्हणजेच काय, सॉइलची ॲबिलिटी त्याच्यातून वॉटर ड्रेन किंवा पास करण्याची. आणि ही ड्रेनेबिलिटी कशावर डिपेंड असते तर सॉइलचे पोर्स जे असतात त्या पोर्सची
साईज, त्याच्यानंतर सॉइलचं टेक्स्चर कसं आहे त्याच्यावर आणि वॉटर टेबलचं लोकेशन काय आहे ह्याच्यावर सॉइलची ड्रेनेबिलिटी अवेलेबल असते किंवा ह्याच्यावर सॉइलची ड्रेनेबिलिटी डिपेंड असते. नॉट अवेलेबल, इट इज अ डिपेंड. ह्याच्यावर सॉइलची ड्रेनेबिलिटी डिपेंड असते. आफ्टर ड्रेनेबिलिटी, फिफ्थ कॅरेक्टरिस्टिक्स इज इज ऑफ कॉम्पॅक्शन. इज ऑफ कॉम्पॅक्शन म्हणजे काय, जी काय सॉइल आहे ती किती कॉम्पॅक्ट होते. एखादं रोड आपण कन्स्ट्रक्ट करणार आहे, रोड कन्स्ट्रक्ट करताना आपण पहिला त्याची कॉम्पॅक्टिबिलिटी बघतो, म्हणजेच ती सॉइल जास्त कॉम्पॅक्ट व्हायला नको. जर ती सॉइल जास्त कॉम्पॅक्ट झाली तर तो रोड दबला जाऊ शकतो. ही जी आहे ही पाचवी कॅरेक्टरिस्टिक आहे, इज ऑफ कॉम्पॅक्शन. Hope you all get these 5 characteristics of soil. What is the first characteristics? First is the stability, then second incompressibility, then third durability, then fifth the drainability then fourth the drainability, and fifth is the ease of compaction. Now after the characteristics of सॉइल, नेक्स्ट पॉइंट इज अ सॉइल क्लासिफिकेशन सिस्टीम. आता ही जी सॉइल आहे ही आपण कशी क्लासिफाय करतो. आता आपण जनरली बघितलं तर आपल्याला सर्व ठिकाणी आपण सॉइल बघतो. आता आपण डोळ्यांनी बघितलं आपल्याला सगळ्या सॉइल ही सेम दिसते, पण त्या सॉइलचं काहीतरी क्लासिफिकेशन आहे आणि ती काहीतरी पार्ट्स मध्ये किंवा काहीतरी टाइप्स मध्ये डिवाइड होते. नाव सी, देर इज अ 4 classification of soil. First is the grain or particle size classification, second is the textural classification, third is the Highway Research Board classification of soil, and fourth is the Indian Standard Soil classification. ही जी सॉइल आहे ही 4 क्लासमध्ये डिवाइड करतात किंवा 4 टाईपमध्ये डिवाइड करतात. त्यातलं फर्स्ट टाईप आहे ग्रेन और पार्टिकल साइज क्लासिफिकेशन, सेकंड आहे टेक्स्चरल क्लासिफिकेशन, थर्ड आहे हायवे रिसर्च बोर्ड क्लासिफिकेशन ऑफ सॉइल, अँड फोर्थ आहे इंडियन स्टँडर्ड सॉइल क्लासिफिकेशन. यामधलं पहिलं जे क्लासिफिकेशन आहे ग्रेन और पार्टिकल साइज क्लासिफिकेशन, हे आता आपण बघूया. व्हॉट इज मीन बाय द ग्रेन और पार्टिकल साइज क्लासिफिकेशन ऑफ सॉइल. इन दिस सिस्टीम द क्लासिफिकेशन इज बेस्ड ऑन साइज ऑफ सॉइल ग्रेन्स. सॉइलचे जे ग्रेन्स आहेत किंवा सॉइलचे जे पार्टिकल आहेत त्याच्या बेसिसवर आपण सॉइलचं क्लासिफिकेशन करतो, म्हणजेच ग्रेन और पार्टिकल साइज क्लासिफिकेशन, अकॉर्डिंग टू विच द सॉइल इज क्लासिफाइड ॲज अ ग्रॅव्हल, सँड, स्लिट अँड क्ले. आता आपल्याला सगळ्यांना ग्रॅव्हल माहित आहे, सँड माहित आहे, सिल्ट माहित आहे, क्ले माहित आहे. क्ले सुद्धा हा एक सॉइलचा टाईप आहे. अकॉर्डिंग टू ग्रेन अँड पार्टिकल साइज आपण सॉइल या 4 टाइप मध्ये क्लासिफाय करतो. फर्स्ट इज अ ग्रॅव्हल, सेकंड इज सँड, थर्ड इज अ सिल्ट, अँड फोर्थ इज अ क्ले. नाव सी फॉलोइंग क्लासिफिकेशन ऑफ सॉइल ऑन ग्रेन साइज. आता या सॉइलचं क्लासिफिकेशन कसं करतात बघा. आता आपण बघितलं ग्रेन किंवा पार्टिकल साइज क्लासिफिकेशन मध्ये सॉइल ही, आता बघा ही जी सॉइल आहे ही 4 टाइप मध्ये डिवाइड करतात. फर्स्ट ग्रॅव्हल, सेकंड सँड, थर्ड इज अ सिल्ट, अँड फोर्थ इज अ क्ले. पहिल्या टाइप मध्ये म्हणजे क्लासिफिकेशन अकॉर्डिंग टू पार्टिकल और ग्रेन साइज, यामध्ये सॉइल 4 टाइप मध्ये डिवाइड करतात. त्यामध्ये फर्स्ट आहे ग्रॅव्हल. आता या ग्रॅव्हलची पार्टिकल साइज किती असते तर 2 mm. ज्या सॉइलची पार्टिकल साइज इज ग्रेटर दॅन 2 mm असेल त्या सॉइलला आपण ग्रॅव्हल असं म्हणतो. आता सेकंड आहे सँड. सँड हॅज अ 3 टाइप ऑफ सँड. फर्स्ट इज अ कोर्स सँड, सेकंड इज अ मीडियम सँड, अँड थर्ड इज अ फाईन सँड. आता त्यामध्ये कोर्स सँड कशाला म्हणतात तर ज्या सॉइलची किंवा सँडची पार्टिकल साइज 2 mm टू 0.6 mm एवढी असते किंवा 0.6 mm टू 2 mm एवढी पार्टिकल साइज असलेल्या सँडला आपण कोर्स सँड असं म्हणतो. त्यानंतर नेक्स्ट आहे मीडियम सँड. आता मीडियम सँड कोणते असते, जर सॉइलची किंवा सँडची पार्टिकल साइज 0.6 टू 0.2 mm इतकी असेल तर त्याला आपण मीडियम सँड असं म्हणतो. त्यानंतर फाईन सँड कोणते आहे तर
ज्या सँडची पार्टिकल साईज 0.2 टू 0.06 एवढी आहे त्या सँडला आपण फाईन सँड असं म्हणतो. त्यानंतर थर्ड टाईप कोणता आहे तर सिल्ट. थर्ड टाईप ऑफ सॉइल इज अ सिल्ट. आता सिल्टमध्ये सुद्धा 3 टाईप आहेत. फर्स्ट आहे कोर्स, देन मीडियम आणि फाईन. आता कोर्स सिल्ट सँड किंवा सॉइल आपण कशाला म्हणतो तर ज्या सॉइलची पार्टिकल साईज 0.06 टू 0.02 इतकी असते त्याला आपण कोर्स सिल्ट असं म्हणतो. त्यानंतर ज्या सॉइलची साईज पार्टिकल साईज 0.02 टू 0.006 इतकी असेल त्याला आपण मीडियम सिल्ट सॉइल असं म्हणतो. आणि ज्या सॉइलची पार्टिकल साईज 0.006 टू 0.002 म्हणजे एकदम फाईन पार्टिकल साईज असेल तर त्याला आपण फाईन सिल्ट सॉइल असं म्हणतो. त्यानंतर फोर्थ टाईप आहे क्ले. क्लेची पार्टिकल साईज किती असते तर 0.002 सगळ्यात कमी पार्टिकल साईज कशाची आहे तर क्लेची असते. होप यू ऑल गेट धिस चार्ट. इन दॅट फर्स्ट इज अ ग्रॅव्हल, देन त्याच्यानंतर सँडचे सुद्धा 3 टाईप आहेत. इट इज classified into 3 type: coarse, medium and fine sand. The coarse sand have the particle size 2 to 0.6 then medium have 0.6 to 0.2 then the fine sand have the particle size 0.2 to 0.06 After that, the silt sand or silt soil also have the 3 types: coarse, medium and fine. And after that, the fourth type of soil is clay. Hope you all get this classification of particle size or grain size soil. Now see this chart for better understanding. First is a pebbles, grain size is 4 to 64 It is a in large shape. After that, granule size 2 to 4 Then coarse sand. See this picture, it is a coarse sand. Then medium sand, then fine sand, then silt and clay. See these pictures for better understanding the size of sand particles. यामध्ये आता तुम्ही हे क्लासिफिकेशन यामध्ये आता तुम्ही हे क्लासिफिकेशन काय बघू नका. फक्त ह्या चार्ट मध्ये काय बघा तर ही सॉइलच्या पार्टिकलची साईज. क्ले बघा, क्लेची साईज एकदम कमी असते म्हणजे 0.02 एवढं क्लेची साईज असते. तर क्ले सॉइल कशी दिसते, त्यानंतर सिल्ट सॉइल कशी दिसते, फाईन सँड कशी दिसते, त्यानंतर मीडियम सॉइल कशी असते, कोर्स सॉइल कशी असते, हे सगळं यामध्ये तुम्ही बघा. आणि क्लासिफिकेशन आपल्याला जे बघायचं आहे हे आहे स्टँडर्ड क्लासिफिकेशन. आपल्या सिलेबस प्रमाणे ही पार्टिकल साईज तुम्ही लक्षात ठेवा. होप यू ऑल गेट दिस classification of soil. Now see, we are again revise what we had seen in this lecture. In this lecture we had seen the one most important material of the road construction, that is a soil. What is the definition of soil? Soil is defined as a sediment or other unconsolidated accumulated particles produced by the chemical or physical disintegration of rocks which may or may not contain organic matter. After that, we had seen the functions of soil. Then we had seen the characteristics of subgrade soil. The soil has a 5 characteristics. First is the stability, second is the incompressibility, third is the durability, fourth is the drainability, and fifth is the ease of compaction. After that, we had discussed the soil classification system. Soil is classified into the 4 systems. In that, first is a grain or particle size classification, second is a texture classification, third is the Highway Research Board classification of soil, and fourth is the Indian Standard Soil classification. In that, we had discussed the first grain or particle size classification. त्यामध्ये सॉइल ही 4 टाइप मध्ये क्लासिफाइड होते. फर्स्ट इज अ ग्रॅव्हल, सेकंड इज अ सँड, थर्ड is a silt, and fourth is a clay. Hope you all get this classification of soil. In next lecture, we are going to see the next system of classification of
soil. Thank you.